माय माऊली नमस्कार. आज काय विशेष? अहो, आज वसंत पंचमी. माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात असतो. वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते. निसर्ग 16 कलांनी फुलून बहरून येतो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर भारतात, राजस्थानात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. निसर्गाची सुंदरता, मानवाची रसिकता यांचा समन्वय, भावमिलन, सुरेख संगम म्हणजेच वसंत ऋतू होय. या दिवशी कामदेव मदनाचा जन्म झाला असे म्हटले जाते. दाम्पत्य जीवन सुखाचे जावे यासाठी लोक रतिमदनाची पूजा प्रार्थना करतात. वसंत पंचमीच्या दिवशी नवीन पिकाच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात. वसंत पंचमी या तिथीला सरस्वती देवी उत्पन्न झाली म्हणून तिची पूजा करतात. तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो म्हणून या तिथीला श्रीपंचमी असे म्हणतात. वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा पाठ प्रार्थना करण्याचे महत्त्व. हा दिवस देवीचा प्रगट दिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वती देवीला आव्हान करून तिचे पूजन केले जाते. पौराणिक शास्त्रामध्ये देवी सरस्वतीला विद्या कलेची देवी मानले जाते. जीवनात गौरव आणण्यासाठी सरस्वतीची पूजा केली पाहिजे. वसंत पंचमीच्या दिवशी किंवा प्रत्येक बुधवारी सरस्वती मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते. सुख, सौभाग्य, विद्या, बुद्धी लाभते. या कुंदेन तुषार आरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यपा. श्रीकुलस्वामिनीला, सरस्वती मातेला, लक्ष्मी देवीला सगळ्यांना आज वंदन करून आशीर्वाद मागूया.